भंबेरी उडवण्यामध्ये माहीर मानला जातो. कमबॅक करणं कशाला म्हणतात, पुनरागमन करणं कशाला म्हणतात हे त्याला ठाऊक आहे. आणि त्याहीपेक्षा पहिल्या चेंडूपासून समोरच्या फलंदाजांवर आक्रमकरित्या दबाव निर्माण करण्याची कला त्याला अवगत असल्यामुळं तो एक या संघामधला तारणहार मानला जातो. पहिला चेंडू या डावातला आणि या वेळेला ग्लान्स केला गेलाय. लाजवाब फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. मात्र चेंडूला काही वेग नाही आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो होताना पाहायला मिळते. त्याचा परिपाक आपल्याला या 2 धावा फैजनच्या बॅटमधनं. अंडर 22चा हा खेळाडू आहे आणि ओपन टुर्नामेंटचा त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच सामना. तो देखील इतक्या भव्य स्तरावर तो खेळतो आणि कॉन्फिडंट बघा या मित्रांनो या खेळाडूचा. तर फैजन याच्या बॅटमधनं षटकार आला तर सन्माननीय गनीभाई शेख यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. ते म्हणजे फैजनसाठी. या वेळेला वाईड आउट केला गेलाय. लाजवाब गोलंदाजी अमोलनं हेरलंय या समोरच्या नवख्या फलंदाजाला. त्याच्या मनसुब्यांना ओळखलं गेलंय. स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. जागेवरूनच प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला खरं तर फैजनचं स्टँडिंग पोझिशन पाहिल्यानंतर मला सेहवागची आठवण होते. कोणत्याही प्रकारचा चेंडू असला समोर, कोणत्याही प्रकारचा गोलंदाज असला तर मी माझ्या जागेवर जे चिकटून आहे तिथून मात्र हलणार नाही. परंतु काही वेळेला याच गोष्टी अंगलट येताना पाहायला मिळतात. अमोलनं वेळीच हेरलं गेलं. शरीरापासून चेंडू दूर ठेवला गेला आणि त्याचा परिपाक फैजानला कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळता आला नाही. या वेळेला सुंदर बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन अमोलच्या माध्यमातून. या षटकातला अजूनही एक शेवटचा चेंडू येणं शिल्लक आणि टार्गेट 11 तसंही या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ते मात्र बिनबाद केवळ 3 धावा. आणि कुठेतरी विचार असेल कार्तिक शिरगाव संघाचा की या मॅच मध्ये जर आपण विजय संपादित करायचा असेल तर आपल्याला बोनस गुणासह तो करावा का, या दिशेने वाटचाल केली जाईल. एक मॅच ते विथ बोनस जिंकलेले आहेत आणि दुसरी गोष्ट दुसरी मॅच जे ते पराभूत झालेत ते मात्र विथ बोनस पराभूत झालेत. यावेळेला महाराष्ट्राचा बुलंद आवाज, टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील, मराठी समालोचन क्षेत्रातील तमाम क्रीडा रसिकांचा, क्रिकेट आयोजकांचा लाडका आणि पसंतीचा आवाज आणि अमोघ वाणी, टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज, मराठी समालोचन क्षेत्रातील पहिलं मोठं नाव, व्हॉइस ऑफ जुन्ना मिस्टर निखिल ठोंबरे सर यांचं इथे मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. आणि त्यांचं DPL 2022 सीझन 2 या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वळूयात मॅचकडे. यावेळेला मैदानावर पहिल्या डावातलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि शिरगाव संघाचा तेज तर्रार गोलंदाज प्रशांत आबेला दुसरं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळेल. पुढे येऊन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न फैजानच्या माध्यमातून एक स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याचा परिपाक केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल टार्गेट 11 धसई या संघाला. या एका धावेनं टार्गेट 11 धसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती केवळ आणि केवळ 4 धावा. स्ट्राईकला असेल फलंदाज असीम. मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, क्षमता आहे या फलंदाजाकडे. फक्त पाहूया ती परावर्तित होईल का. यावेळेला सुंदर फटका पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी अजूनही या डावातल्या 8 चेंडूंवर जय हनुमान शिरगाव संघाच्या गोलंदाजांकडून उपलब्ध करून दिली नाहीये. कुठेतरी दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला जातोय समोरच्या टार्गेट 11 दसई संघाला. आता असेल स्ट्राईकला दसई संघाचा नौका खेळाडू युवा तारा
फैजान मात्र वारंवार फैजानच्या मनसुब्यांना ओळखलं जातं. मी म्हटलं ना, फैजान फुटवर्क नाहीये, फैजानकडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या पद्धतीनं अमोलनं पहिल्या षटकामध्ये त्याला पारखलं, चाचपडलं आणि हेरून योग्य रीतीनं त्याला त्याच्यासमोर रणनीती आखली गेली. अगदी त्याच रणनीतीचा कित्ता आपल्याला यावेळेला प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल मात्र फैजान या चेंडूचा घेईल समाचार. चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. रुपयांचं कॅश प्राइज फैजानसाठी लागू झालंय. अंडर 22चा खेळाडू आहे निखिल सर हा फलंदाज आणि आयुष्यातली पहिली इतकी मोठी टुर्नामेंट, ओपन टुर्नामेंट तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा ट्रॅकर बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जागेवरून प्रत्येक फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्या स्टंपचा गार्ड घेतला जातोय तिथून मात्र कोणत्याही प्रकारे हालचाल करून, शफल करून अथवा फुटवर्कचा वापर करून चेंडूवर फटका करण्याचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रशांतच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू आला. एक षटकार फैजानच्या बॅटमधनं जरी आला असेल तरी त्याला जशास तसं उत्तर देण्याचं कसब माझ्याकडे आहे हे मात्र अगदी ठणकावून सांगितलं गेले प्रशांतकडनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती बिनबाद 11 धावा. गडी बाद करण्यात कोणत्याही प्रकारचं यश जय हनुमान शिरगाव संघाला आलेलं नाहीये, परंतु त्याहीपेक्षा जमेची बाजू जय हनुमान शिरगाव या संघाची केवळ 5.50च्या सरासरीनं, म्हणजे 5.5च्या सरासरीनं या त्यांनी धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या 2 स्लॉग ओव्हरमध्ये अक्षरशः जखडून ठेवलाय, जेरबंद केलाय या दोनही सलामीवीरांना. मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली नाही. एक चुकीचा चेंडू पडला, फुलटॉस बॉल होता प्रशांतच्या माध्यमातून आणि त्यावर फैजानच्या बॅटमधनं एक देखणा षटकार देखील पाहायला मिळाला. आता फैजानची बॅट तळपेल का? फैजानच्या बॅटमधनं एक आक्रमक खेळी पाहायला मिळेल का? कुठेतरी बॅकफुटवर दिसणारा संघ, आत्मविश्वास गमावणारा टार्गेट 11 दसई संघ यावेळेला जय हनुमान शिरगाव या संघावर हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळेल का? मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करेल का? कारण जय हनुमान शिरगाव या संघाच्या विपक्ष प्रथम फलंदाजी करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर मग मात्र तुम्हाला टार्गेटही तितक्याच प्रतीच उभं करावं लागेल. कारण शिरगाव संघाकडे राजेश मडके आहेत, चेतन आहे, अमोल आहे, या सगळ्या दिग्गज खेळाडूंनी परिपूर्ण भरलेला हा संघ पाहायला मिळतो. लिडिंग एज लागली गेली, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होईल, पाठलाग करतोय चेंडूचा, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती 13 धावा. आसिमच्या बॅटमधनं जर षटकार पाहायला मिळाला तर गणिभाई शेख यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. खरं तर काय कॉम्बिनेशन आहे. राजेश मडके सारखा दिग्गज, अनुभवी आणि क्रिकेटमधला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा राजेश मडके यावेळेला या संघाच्या मेंटर आणि कॅप्टन या दोन्ही भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेची सुरुवात देखील शिरगाव संघाच्या राजेश मडके यांच्या 26 चेंडू मधल्या 78 धावांच्या वादळी खेळीनं झाली होती. इतकी वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू कोणत्याही स्पर्धेमध्ये फ्लॉप जाताना पाहायला मिळाला नाही. प्रत्येक स्पर्धेगणिक उलट फॉर्म वाढताना पाहायला मिळाला. क्रिकेटमधलं आणखी अपडेट होणं हे मात्र त्यांना जितकं पसंतीला येतं, नेक्स्ट न्यू जनरेशन सोबत मिसळून क्रिकेटचा मनमुराद आनंद घेणं देखील त्यांना सहज शक्य होत असतं. आणि युवा खेळाडूंसाठी राजेश मडके हे कायमस्वरूपी आयडल असले पाहिजेत, आदर्श असला पाहिजे. का असू नये, या खेळाडूने अनेक मैदानं गाजवलेली आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला असीमला वेगानं बीट केलं गेलंय, अचंबित झालाय. लाजवाब गोलंदाजी राजेश मडके यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केला गेला होता, दुसरा चेंडू निर्धाव येतो राजेश यांच्या माध्यमातून. असीमला विचार करावा लागणार आहे. धावांचा ओघ आणि वेग या गोष्टी खूप मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही लीग स्टेजला खेळत असता. क्षेत्ररक्षक तैनात आहे लेग साईडच्या दिशेनं. हा फटका केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि 1 धाव संघाची धावसंख्या पुढे नेऊन ठेवेल. धावसंख्या होईल 14 धावा. स्ट्राईकला आहे फैजान, वय वर्ष 19. फैजानचं जितकं वय आहे 17 वर्ष,
या वेळेला फैजान करतोय हल्ला लॉंग लेगच्या रीजन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यांना दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी येईल, कलेक्ट होईल आणि अपील होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 16-16, एकावर 6, 16 धावा. मी म्हणत होतो की 17 वर्षाचा फैजान आहे आणि समोर गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्या 17 वयामध्ये आणखी 10 वर्ष जर ऍड केली तर तितकी वर्ष क्रिकेट खेळलाय आणि 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि त्याचबरोबर 27 वर्ष एकही स्पर्धा फ्लॉप न जाण्याचा विक्रम देखील राजेश मडके या नावाच्या व्यक्तिमत्वावर आहे. या वेळेला दाखवलाय अनुभव. का राजेश मडके या नावाची दखल गेली 27 वर्ष टेनिस क्रिकेट विश्व घेत आहे याच दिलंय उदाहरण. परतावं लागेल. परंतु म्हणतात ना मित्रांनो, एज इज डझंट मॅटर इन अ क्रिकेट फॉर एव्हर. क्रिकेटमध्ये वय कधीच मॅटर करू शकणार नाही. कारण ज्या माहीला बघून क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्फोटक होण्याची स्वप्न पाहणारा खेळाडू त्याच संघामध्ये त्याचा साथीदार होतो. सर सचिन तेंडुलकर सरांना आदर्श मानणारा खेळाडू आपल्या जीवनामध्ये क्रिकेटची सुरुवात करतो, नंतर भारतीय संघामध्ये सामील होतो आणि भविष्यात आपला देव असणाऱ्या, आपला आयडल असणाऱ्या सचिन तेंडुलकर सरांना त्याच्याच नेतृत्वाखाली, त्याच्याच कॅप्टनशिप खाली खेळावं देखील लागतं. क्रिकेट आहे तुमची कला, तुमचं सामर्थ्य, तुमचं प्रदर्शन आणि तुमची कामगिरी यावर सगळं यश अपयश, तुमचं नाव, तुमची कीर्तिमान या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद 17 धावा. पहिलं षटक हाताळलं अमोल यानं, त्यावेळेस खर्च केल्या गेल्या 3 धावा. दुसरं षटक हाताळलं प्रशांतनं, त्यावर खर्च केल्या 8 धावा. तिसरं षटक हाताळलं राजेश यानं, त्यामध्ये 1 गडी बाद केला आणि खर्च केल्या 6 धावा. कुठेतरी संत गतीनं आपल्याला टार्गेट 11 दसई या संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात पाहायला मिळते. कमालीची निराशाजनक सुरुवात. सुलतानचं मैदानावर येणं, कारण सुलतानकडे ती क्षमता आहे, टेक्निकल बॅट्समन आहे आणि त्याचबरोबर ॲग्रेसिव्ह मोडला कधी क्लिक करायचं हे मात्र त्याला अगदी व्यवस्थितरित्या माहीत आहे. म्हणतात ना मित्रांनो, कुठं धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं की मग मात्र विजयश्रीच्या वाटेवरून अपयशांना न घाबरता, आव्हानांचा विचार न करता अगदी नेटानं, अगदी धैर्यानं, अगदी धीरानं आणि अगदी धाडसानं चालता येतं. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्लो वन बॉल होता, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सुंदर म्हण आहे की अंधाधुंदी फटका, डोळे बंद करून चेंडू कुठे आहे, माझी बॅट कुठे आहे आणि मला खेळायचं कुठे, या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही, फक्त मला मारायचं आहे. यावेळेला सुलतानला या गोष्टी शांत डोक्यानं विचार करावा लागणार आहे. म्हणून म्हणतात आक्रमणाला संयमतेची धार असणं. यावेळेला एक सोपा झेल होता आणि जय हनुमान शिरगाव संघाकडनं या चुका कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु एक दिवस असतो ज्या दिवशी आपलं लक थोडंसं खराब असतं आणि त्यावेळेला अशा सोप्या कॅचेसनं देखील आपण सुटताना पाहत असतो. तुर्तास या मिळतील एकूण 1च धाव. संघाची धावसंख्या होईल 19-19. खऱ्या अर्थानं टार्गेट 11 दसई संघाचे समर्थक जर वाट बघत असतील तर ती त्यांचा विस्फोटक फलंदाज, हार्ड हिटर बॅट्समन शाहरुख याची. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सुलतान याचा. सेकंड अटेम्प्ट देखील आपल्याला अनसक्सेस होताना पाहायला मिळतं सुलतानच्या माध्यमातून. एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. लेगबाईटच्या रूपानं ही धाव प्राप्त होते टार्गेट 11 दसई संघाला. संघाची धावसंख्या होईल 20 आणि या षटकातला असेल हा 4था चेंडू. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा प्रवीण. टार्गेट 11 दसई संघानं नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर शिरगाव संघाच्या विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजीला पसंती दिली आणि त्या दिशेनं ज्या अपेक्षेनं कर्णधारानं हा निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र योग्य वाटत नाही. या लिडिंग एज लागली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरुवातीचे 4 चेंडू प्रवीणच्या या षटकामधले आपण पाहिले तर प्रत्येक चेंडूवर सिंगल फक्त धावा खर्च झाल्या गेल्यात.
कोणत्याही प्रकारचा मोठा फटका टार्गेट 11 दसई संघाच्या या दोनही फलंदाजाकडनं आसिम आणि सुलतान यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीत. विकेट तुम्ही वाचवून ठेवल्या असतील निश्चितपणे, परंतु समोरचा संघ पाहता वाचणाऱ्या विकेटपेक्षा धावांची वाढणारी गती महत्वाची आहे. त्याचा प्रयत्न होईल का, संघर्ष केला जाईल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुलतान आणि आसिम यांच्या दरम्यान या मिळतील एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 23 धावा. कालचा दिवस कार्तिक जर आपण पाहिला तर गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघासारखा दिग्गज संघ देखील आपल्याला त्यांच्या दुसऱ्या मॅच मध्ये 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाविरुद्ध अडखळताना पाहायला मिळाला. विजयश्री प्राप्त केला असेल परंतु तो संघर्ष पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि यावेळेस फुल टॉस बॉलचा देखील समाचार घेता आला नाहीये. तो सुलतान याला, सुलतानकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. आपण कालच्या दिवसात पाहिले होते, मोठे फटके सुलतानच्या माध्यमातून आले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का एक प्रश्न पडला होता. परंतु 4 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 24. मैदानावर असेल ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक. जय हनुमान शिरगाव संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून परिपूर्ण वर्चस्व गाजवलं गेले ते म्हणजेच टार्गेट 11 दसई या संघावर केवळ 6ची सरासरी प्राप्त करता आली आहे आतापर्यंत टार्गेट 11 दसई संघाच्या फलंदाजांना. आणि यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येईल. शेवटचे 18 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूवर जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न टार्गेट 11 दसई संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल, प्रतिकार करावा लागेल. समोर जय हनुमान शिरगाव संघासारखा एक दिग्गज संघ आहे आणि त्याला सेकंड इनिंग मध्ये जर तुम्हाला कुठेतरी झुंज द्यायची असेल, कडवा प्रतिकार करायचा असेल तर पहिल्या डावामध्ये तुमच्याकडनं संघर्ष होण्याची जी काही सुतराम शक्यता कुठे दिसत नव्हती त्या शक्यतेला आता मात्र खतपाणी घालून फ्रंट फुटवर घेऊन लढावं लागणार आहे. यावेळेला सुलतानच्या बॅटमधून वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु कनेक्ट होत नाहीये, मिडल ऑफ बॅट करता येत नाहीये आणि त्याचा परिपाक ज्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न सुलतानच्या माध्यमातून होतोय त्यामध्ये तो वारंवार अयशस्वी होताना दिसून येतो. यावेळेला या मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या असेल 26-26, 2 6, 26 धावा. यापुढील होणारा सामना गावदेवी शिवतेज आसनगाव विपक्ष सिद्धिविनायक डोळखाम संघ. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. सिद्धिविनायक डोळखांब आणि गावदेवी शिवतेज आसनगाव या 2 उभय संघांदरम्यान आपल्याला यापुढचा सामना पाहायला मिळेल. यावेळी तुर्तास एका धावेवर समाधान मानावं लागेल. टार्गेट 11 दसई संघाला एका धावेनं दसई संघाची धावसंख्या होईल 27 धावा. कदाचित कर्णधाराचा निर्णय चुकला का स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये शाहरुख आहेत. शाहरुख आणि अरबाज सारखे धडाकेबाज फलंदाज अजूनही मागे आहेत
त्यांचं मैदानावर असणं गरजेचं आहे। बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला गेला, परंतु सुदैवानं वाचलेत असीम। कदाचित चेंडूनं यष्टांचा वेध घेतला गेला असता आणि परिणाम स्वरूप असीमला माघारी परतावं लागलं असतं। गोलंदाज अमोल लेफ्ट आर्म बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। वारंवार या संघाकडनं भेदक मारा पाहायला मिळतोय आणि या भेदक माऱ्यासमोर मात्र अक्षरशः नांगी टाकली जाते दसई 11 संघानं। टार्गेट 11 दसई संघाचा असीम परतेल माघारी, बसेल दुसरा झटका। मात्र तुम्हाला आयुष्याचा उत्सव करता आला पाहिजे। त्या उत्सवामध्ये अडचणी असतील, संकट असतील, वादळं असतील, संघर्ष सदृश्य परिस्थिती असेल, या सगळ्या स्थितीला देवाचं दान समजून, नशिबाचं एक वेगळा पैगाम समजून आपल्याला चाल करायची असते आणि ती चाल मात्र आपल्याला करता आली पाहिजे। ज्याची वाट टार्गेट 11 दसई संघाचे समर्थक बघत होते। या संघाचा कर्णधार हार्ड हिटर फलंदाज शाहरुख यावेळेला मैदानात अवतरताना आपल्याला पाहायला मिळेल। म्हणतात मित्रांनो, लाथ मारून आव्हानांना गंध यशाचा धुंद करावा, मिठीत घ्यावी आपुली स्वप्न, आयुष्याचा उत्सव व्हावा, तोच श्वासन तीच हवा, पळपळ भासो नित्य नवा, सजीव होण्या जिवंतपणा, आयुष्याचा उत्सव व्हावा, आयुष्याचा उत्सव व्हावा। या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता। सुलताननं आतापर्यंत आपलं लॉंग लेग आणि डिफाईन लेग ही त्याचा हात जी स्ट्रॉंगेस्ट झोन पाहिली जाते, बाजू मानली जाते आणि अशा वेळेला 4 अटेम्प्ट केले गेलेत, 4 प्रयत्न केले गेलेत आणि 4ही प्रयत्नामध्ये असफल ठरलाय। विचार करावा लागणार आहे सुलतानला की आपल्याला शॉट सिलेक्शन चुकलं जातंय का, चेंडूला दिशा देण्याच्या नादामध्ये आपण फटक्यांची चुकीची निवड करतोय का। या वेळेला सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अमोलच्या माध्यमातून एक सुंदर आउटस्विंग पाहायला मिळतोय। वुडलँड स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर हलकेच बाहेर निघतो आणि अवे फ्रॉम बॉडी, बॅट्समनच्या शरीरापासून दूर, परिणाम त्याचा बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये। निर्धाव चेंडू या वेळेला 5 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 2 बाद 27 धावा। स्ट्राइकला असेल शाहरुख। या डावातले अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे। 27 धावांपर्यंत केवळ मजल मारण्यामध्ये यश आलंय, ते मात्र टार्गेट 11 दसई संघाला। आणि आता हे सगळं गणित, ही सगळी सूत्र शाहरुखच्या डोक्यामध्ये घोळताना पाहायला मिळतील। शाहरुखच्या बॅटमधनं जर लगातार 3 षटकार आले तर मग मात्र गनीभाई शेख यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झाले शाहरुखसाठी। आणि शाहरुखकडे ती क्षमता आहे, हा फलंदाज या संघाचा धावसंख्येला एक वेगळं वळण देऊ शकतो आणि ते असे कारनामे त्याने करून दाखवलेत। यावेळेला मात्र समोर आहेत राजेश मडके। बॅट्समनला फॉलो करण्याचा नाद यावेळेला येतो अंगलट, कारण चेंडू निघून गेला आउट ऑफ लेग स्टंप। हा असेल वाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये। टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल, धावसंख्या होईल 28 धावा। राजेश आणि शाहरुख हे द्वंद्व कसं पाहायला मिळेल? लाजवाब ग्लास, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग रीजन मध्ये, क्षेत्ररक्षकानं होईल चुकी, शाहरुखच्या बॅट मधनं हा येईल खडखडीत चौका। संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ते मात्र 3-2-32, 3 2 32 धावा। आणि म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो की वन डाऊनला जर शाहरुखला पाठवलं असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। समोर राजेश मडके सारखा एक दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज असताना देखील त्याच्या विरुद्ध हल्ला करण्याची देखील त्याच्यामध्ये क्षमता आहे। आक्रमण करताना धजावणार नाही। आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलंय ते प्लॅनिंग मात्र इन फील्ड इम्प्लिमेंट होईल का, यावर क्रिकेटमधल्या यशापयशाच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्या गोष्टीला साकार करण्याचा प्रयत्न धडकेबाज फलंदाज शाहरुखच्या माध्यमातून पाहायला मिळतो का। कारण या वेळेला जर समोरच्या संघासमोर एक समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल, सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही उभ्या केलेल्या धावा वाचवण्यासाठी प्रयत्न कराल त्यावेळेस गोलंदाजांकडे त्या पुरेशा प्रमाणात धावा उपलब्ध असाव्या, हा जर तुमचा मानस असेल तर मग मात्र उरलेल्या 11 चेंडूमध्ये शाहरुखला
गेम चेंजरची भूमिका बजवावीच लागणार आहे आणि समोरच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडावं लागणार आहे। या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल राजेश मडके, स्ट्राईकला शाहरुख, यावर फुल टॉस, त्याचा घेतला गेलाय समाचार, वाईड इज लॉंग ऑन रीजन मध्ये शाहरुख स्टाईल सीमापार षटकार। या 6 धावांनिशी टार्गेट 11 दसई संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळेल 38-38, 3 8 38 धावा आणि प्रत्येक रिव्हर्स षटकारासाठी स्विच हिट करून किंवा रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये जर शाहरुखच्या बॅटमधनं षटकार आला तर अनिलजी बेरे यांच्याकडनं 201 रुपयांचं पारितोषिक आणि लगातार 3 षटकारांसाठी सन्माननीय गनीबाई शेख यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक यावेळेला शाहरुखसाठी लावण्यात आलंय। लाजवाब फलंदाज आहे हा, याला माहित आहे समोरच्यावर हल्ला कसा चढवायचा। यावेळेला पुन्हा शपलून खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता मात्र त्याला डिफाइनिंग रीजन मध्ये ढकलून दिला। दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय शाहरुखच्या माध्यमातून, सुलतान यावेळेला एंड सोडतोय, धावाच्या स्वरूपात बसेल आणखी एक झटका टार्गेट 11 दसई संघाला। रिव्हर्स अटेम्प्ट करत जर लगातार 3 षटकार आले तर साजिद शेख यांच्याकडनं देखील 501 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला जाहीर झालंय आणि लगातार 3 षटकार आले ते कोणत्याही प्रकारचे युवत आणि त्या लगातार 3 षटकारांसाठी सन्माननीय गरीबाई शेख यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज। यावेळेला मामा भांजे मैदानात, कारण मैदानावर येत आहेत अरबाज। हा वेळेला शाहरुखच्या वादळी खेळीचा होईल अंत, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला जातोय, शाहरुख परतेल माघारी, बसेल आणखी एक झटका। यावेळेला मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बॅट्समन सुमित फरडे। एक मजबूत शरीरयष्टी जशी पाहायला मिळते तसेच मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आहे। या डावातले अजूनही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि या 8 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा वसूल कराव्या लागणार आहेत टार्गेट 11 दसई संघाला, कारण धाव फलकावर धावा लगावल्या गेल्या त्या केवळ 39 धावा आणि समोरच्या संघावर जर तुम्हाला एक चांगली लढत द्यायची असेल तर मग मात्र 50 पार कराव्या लागतील। फुल टॉस बॉल, स्लो वन। सुमित विचार करत असेल की हा लॉलीपॉप चेंडू होता, आमिष दाखवलं गेलं होतं आणि त्या आमिषाला मात्र कुठेही बळी पडला नाहीये आणि त्याचा समाचारही घेतला नाहीये। सुंदर गोलंदाजी, म्हणून वारंवार राजेश मडके यांचं कौतुक होतं। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोनही झोन मध्ये आपल्या संघासाठी 100% देण्याची त्यांची वृत्ती त्यांना इतरांपेक्षा महान बनवते। यावेळेला पुन्हा लो फुल टॉस, स्वीप हिट करण्याचा प्रयत्न होता, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अवघ्या एका धाब्यावर समाधान मानावं लागेल। सुमित फरडे ज्यासाठी पाठवलं गेले शेवटच्या षटकांमध्ये अरबाज यावेळेला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, परंतु स्ट्राईक असेल सुमितकडे। 6 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या 40 धावा। पहिल्या 6 षटकांमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला आहे तो म्हणजेच टार्गेट 11 दसई संघ, आणि त्याहीपेक्षा याचं विश्लेषण या डावाचं आपण करू शकतो की केवळ 40 धावांपर्यंत रोखण्यात यश आलंय ते मात्र जय हनुमान शिरगाव या संघाला, समोरच्या टार्गेट 11 दसई संघाला। शेवटचं असेल षटक क्रमांक 7, या डावातलं शेवटचं षटक। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज महेश आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन सुमित फरडे। पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून। पहिला निर्धाव चेंडू, डावातले शिल्लक आहेत 5 चेंडू,
धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. टार्गेट 11 दसई संघाच्या केवळ आणि केवळ 40 धावा. कुठेतरी विचार करत असेल कर्णधार शाहरुख की आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत तग धरणं किती अत्यंत गरजेचं होतं आणि ते प्लॅनिंग पाहायला मिळणार नाही. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली परंतु मिस झाली आहे लाईन. बाहेर खूपच बाहेरचा चेंडू अवांतर स्वरूपात ही एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आहे आता मात्र 41 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतली गेली होती. 60-70 धावा तरी कमीत कमी वसूल करणं गरजेचं होतं समोरच्या संघासमोर. जर ते टार्गेट कठीण करायचं होतं आणि कमबॅक करायचं होतं. यावेळेला गचाळ थ्रो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु सुमित फर्डेला परतावं लागेल माघारी. गडी होईल बाद. बसेल आणखी एक झटका जो लागेल जिव्हारी. या वेळेला बॅकफुटवरनं जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अरबाजकडे क्षमता आहे म्हणून म्हणत होते की शाहरुख आणि अरबाज जास्त काळ डगआउट मध्ये राहणं टार्गेट 11 दसई संघासाठी अत्यंत घातक ठरणार होतं आणि त्याचाच परिपाक शेवटच्या क्षणाला मात्र तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मेंटॅलिटीला ग्राह्य न धरता फक्त आणि फक्त मोठे फटके खेळावे लागणार आहेत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन लो फुल टॉस क्षेत्ररक्षक देता येणार. या डावातला जय हनुमान शिरगाव या संघाकडनं सुटलेला हा क्रमांक 3चा झेल आहे. मग एका धावेवर समाधान मानावं लागेल. जय हनुमान शिरगाव संघ कुठेतरी विचार करत असेल समोरच्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात जरी आपल्याला यश आलं असलं तरी त्याबरोबर आपल्याकडनं ज्या चुका झाल्यात त्या चुकांवर अभ्यास करणं अजूनही गरजेचं. या षटकातला महेश याचा 5वा चेंडू जोरदार प्रहार बॅट्समन सुमितच्या माध्यमातून चेंडू असेल हवेत आणि या वेळेला क्षेत्ररक्षकाकडनं कोणती होणार नाही चूक. होईल झेल आणि बॅट्समॅनचा संपेल मात्र इथे संघर्षमय खेळ. पाहायला मिळते ती मात्र टार्गेट 11 दसई या संघाची. या डावातला हा असेल शेवटचा चेंडू आणि वारंवार रूम करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टार्गेट 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलक मिळते 47 धावा आणि समोरच्या जय हनुमान शिरगाव या संघासमोर लक्ष उभं केलं गेलंय ते म्हणजेच 42 चेंडू आणि 48 धावा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 42 चेंडू मध्ये 48 धावा ज्या कागदावर वाटतायत माफक त्यांचा पाठलाग कसा होईल. होईल कडवा की होईल रोमहर्षक या सगळ्या गोष्टी आपण आखो देखे बघणारच आहोत. पण या सगळ्या होणाऱ्या घडणाऱ्या चलचित्रांचं आपल्या वाणीतून वर्णन करण्यासाठी महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातल्या मराठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव ज्यांच्या वाणीतून अखंड मनोरंजनाचा झरा वाहत असतो, क्रिकेटचं ज्ञान पाजरत असतं, रसिक हृदयांना जिंकण्याची क्षमता असते आणि प्रत्येकाच्या हृदयावर आपलं नाव कोरण्याची ताकद बाळगणारा व्हॉइस ऑफ जुन्नर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर निखिल ठोंबरे सर. वेलकम सर.
थँक्यू शब्द सम्राट अमर राऊत सर. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर शहापूर विभागातील समालोचन क्षेत्रामध्ये रमेश शिंदे सर असतील, तदनंतर अमर राऊत सर असतील, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. त्यांचं देखील विशेषतः कौतुक असेल. आपण मैदानामध्ये मॅच पाहतोय लीग स्टेजमधली महत्त्वाची मॅच. एका बाजूला टार्गेट 11 दसई संघ आहे आणि त्यांना फाईट करत असताना टीम शिरगाव आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये टार्गेट 11 दसई या टीमने केला. आपण टॉससाठी विनंती करतोय आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये जॉईंट होतील अमर राऊत सर. गावदेवी शिवतेज असनगाव विपक्ष सिद्धिविनायक डोळखाम संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आणि त्याचबरोबर सन्माननीय गणेभाई शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. बॅट्समन चला, शिरगाव टीम बॅट्समन ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. यावेळेला मान्यवर गणेभाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल पार पाडत आहोत. गावदेवी शिवतेज असनगाव संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक डोळखाम संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. जसे प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे आणि दिवस चौथा अनेक रोमहर्षक लढती आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. कॉल कोण देते? असनगाव संघ यावेळेला कॉल देतोय आणि टॉस विन झालाय सिद्धिविनायक डोळखामचा संघ. मान्यवरांचं मनपूर्वक आभार आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. सिद्धिविनायक संघ मनापासून अभिनंदन. पहिल्याच सामन्यामध्ये एक धुवाधार फटकेबाजी, आक्रमक फलंदाजी तुमच्याकडनं पाहायला मिळाली. या मॅच मध्ये तुमच्याकडनं नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. निर्णय काय असेल? निर्णय नक्कीच असेल, कारण पहिल्या मॅचमध्ये पण आम्ही तसंच टार्गेट ठेवलं होतं की चेसिंग करायची आणि त्यानुसार खेळ झाला. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका झाल्या, त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल आणि असनगाव संघाला 70च्या आत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 90 धावांचा पाठलाग तुम्ही यशस्वीरित्या केला आणि यावेळेला 70 मध्ये रोखलं जाईल, कारण की समोर तितके दिग्गज गोलंदाज देखील आहेत. मी वळतोय असनगाव संघाकडनं. सचिन सर, हार्ड लक नाणेफेकीचा कौल आपण पराभूत झालात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. समोर सिद्धिविनायक डोळखाम सारखा संघ आहे. अमोल शिंदे असेल, राजेश असेल, रोहन असेल, असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तुमच्याकडे देखील कॅन्डी आहेत, तुम्ही स्वतः आहेत, अनेक फलंदाज आहेत. पहिली बॅटिंग टार्गेट काय म्हणा? टार्गेट बघायला गेलं तर काल आम्ही दोन्ही पण मॅच चेस करताना जरा आमची कामगिरी चांगली झाली नव्हती. आम्ही आज पहिले बॅटिंग करून आमचा जो नेहमीचा खेळ असतो तोच दाखवू आणि समोरच्या टीमला जेवढा प्रेशर देण्याचा प्रयत्न करू तेवढा करूच. आणि समोरच्या टीममध्ये पण चांगलेच खेळाडू आहेत, तरी आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. शंखनाद केला गेला, एल्गार केला गेला. चांगले बॅट पाहायला मिळेल. अधिक वेळ घेणार नाही, कारण अवघा महाराष्ट्र ज्या वाणीला ऐकण्यासाठी स्तब्ध झालाय ते समालोचन क्षेत्रातील मोठं नाव सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. थँक्यू सर. न शिवशंकर तो कैलासपती, न लंबोदर तो गणपती, नतमस्तक त्या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं शिवजन्मभूमी जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे सहर्ष स्वागत करतो. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. शिरगाव आहे आणि त्यांच्या विरुद्धात टार्गेट 11 दसई. राजेश मडके आणि चेतन मडके ही सलामीची जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्कवर अवेश शेखला आपण पाहतोय. 48 धावांचं टार्गेट, 48चं टार्गेट जे मात्र पाहायला मिळतं. राजेश मडके यांच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने उभरता सितारा अवेश शेख. अवेचा बॉल इथे मोठा फटका खेळायचो तर क्षेत्ररक्षकाचं तिथे विशेष कौतुक. अप्रतिम बॉल तिथे सेव्ह केला. सध्याच्या घडीला आपण दसई गावाचा विचार केला, प्रॅक्टिस सेशनमध्ये खूप दर्जेदार गोलंदाजी अवेश शेखची आपल्याला पाहायला मिळते. तो अवेश आपण पाहतोय. इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण शाहरुखला पाहतोय, जो प्रथमतः
पप्पू 11 दसई टीमच्या ए स्क्वॉड मध्ये होता, आता बी स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू शफल झाले. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, अपील खूप मोठं होतं. पंचांकडे उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळतो. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. राजेश मडके आणि त्यांच्या जोडीला आपण चेतनला मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला टीम शिरगाव आहे, दुसऱ्या बाजूला टार्गेट 11 दसई. हा सामना मैदानामध्ये 48 धावांचं टार्गेट थोडंसं माफक आहे, परंतु इथून देखील संघर्ष होऊ शकतो. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. P1 P2च्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. ती क्षमता अवेश शेख या गोलंदाजाकडे. अवेश तयार. अवेचा बॉल रिवर्स वार पे पलटवार, गेंद सीमा पार, रन मिलेगे 4, चौकार. तन मडकेच्या पाठमधून आलेला लाजबाब चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. अवेश तयार. अवेचा हा बॉल आगळा वेगळा फटका. बॉल खेळायचं होतं वेगळ्या दिशेला, टॉपेज लागलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करावं लागेल. आपल्या पॅडच्या साह्यानं बॉल तिथे सेव्ह केला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मंजूर शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकारच्या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. ज्यावेळेस तुम्ही 48 धावा डिपेंड करतात, ह्या 1-2 सिंगल डबल या वाचल्या गेल्या तर तो स्कोर कुठेतरी 48चा 55-60 होऊ शकतो. तो प्रयत्न मंजूर कडून पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं कंप्लीट झालं. अतिशय चांगली गोलंदाजी अवेश शेखची. 7 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहे 36 आणि त्या 36 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. मिळतोय. त्याचबरोबर सध्याच्या घडीला लाईव्हमध्ये सर्वात फॉर्ममध्ये जी स्ट्रीम आहे 10 क्रिक लाईव्ह, कुणाल म्हात्रे सर आणि त्यांचे संपूर्ण ऑफिशियल या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अभिषेक असेल, धनेश असेल, संदीप घायाळ असेल आणि त्याचबरोबर आमचा मित्र बाबू, ज्याची कामगिरी सातत्यानं, कुमार राठोडेक हा देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. 2 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही स्पर्धा जी मात्र कव्हर केली जाते. कार्तिकचं खूप चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मैदानामध्ये खेळत असणाऱ्या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर शाहरुख तयार. शाहरुखचा पहिलाच बॉल. या बॉलवर सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. नशीब बलोत्तर म्हणून तिथे मात्र 2 धावा वाचताना पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक होता राजेश मडके यांच्या बॅटमधून. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती आता 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 48चा पाठलाग मैदानामध्ये करायचा शिरगाव टीमला. राजेश मडके ऑन स्ट्राईक. शाहरुखचा बॉल, मोठा फटका जिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले बॉलवर आणि ते होईल पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज back to the pavilion.
शाहरुखला पहिली विकेट मिळते, त्यामध्ये महत्त्वाचं योगदान सुलतानचं राहिलं. ज्या प्रकारचा कॅच सुलतानने पकडला, लॉंग आपलं क्षेत्ररक्षण करत होते, धावत पळत बॉलवर गेले आणि एक अप्रतिम झेल, तिथे मोठ्या विकेटचं पतन. राजेश मडके सारखा दिग्गज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होतील प्रशांत. स्ट्रायकर एनवर चेतन, आपण पाहतोय चेतन मडके. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला बीट केलाय, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. वक्त का मोहरा, शतरंज सी चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. चौकार. त्यांच्या माध्यमातून डेन केबलवर 887 या क्रमांकाच्या चॅनलवर DPL तसंही प्रीमियर लीग 2022 लाईव्ह चालू आहे. याबद्दल आम्ही रमेशजी विषय आणि डेन केबल यांचे मनापासून आभारी आहे. इथे सिंगल धाव जी मात्र पाहायला मिळते. चेतन मडकेच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक येताना पाहायला मिळत आहेत. चौकारांची झडे लावत असताना चेतन आपण मैदानामध्ये पाहतोय, त्याला साथ कशा प्रकारे दिली जाईल. बॅट्समन प्रशांतकडून ते देखील पाहायचं. शाहरुखला पहिली विकेट जी मात्र झटपट प्राप्त झाली, परंतु तदनंतर आलेला चौकार संजीवने प्राधान्य करणारा चौकार होता. संघाची धावसंख्या 14-14, टार्गेट 11 धसई. ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय, त्यांना फाईट करते टीम शिरगाव. आडव्या पॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठं पील शाहरुखकडून आपल्याला पाहायला मिळतोय. भरधाव वेगानं हा चेंडू जो मात्र डिलिव्हर केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा होता. थोडासा फुटवर्कचा अभाव तिथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. धावपलकावर धावसंख्या 14, 48चं टार्गेट आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शाहरुखचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटवरून चेंडू उडवलाय, सीमारेखेचा वेध घेतोय, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. इथे येतोय हा चौकार. मध्ये आपल्याला 30 धावा ज्या मात्र धसई 11, टार्गेट 11 धसई या टीमला ज्या मात्र रोखायच्यात. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. शिरगाव प्रथमतः गोलंदाजी करत असताना 47 या धावसंख्येपर्यंत रोखलं. बोनस पॉईंटने तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर 15 बॉलमध्ये या 30 धावा कंप्लीट करायच्यात. मैदानामध्ये बोनसने जर जिंकायचं असेल तर या लीगचे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खूप चांगल्या ऑर्गनायझर जे मात्र केलं गेलं. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. विशेषतः या स्पर्धेच्या ट्रॉफी लक्ष वेधून घेणारा ट्रॉफी ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम क्रमांकाचा प्राइज आम्हाला लाभलाय माननीय श्री सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा, ज्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेषतः कौतुक असेल. त्याचबरोबर दुसरं क्रमांकाचं पारितोषिक देखील सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांच्या माध्यमातून लाभलं, त्यांचं देखील विशेष आभार. पहिलाच बॉल फुल टॉस, प्लिक केलं चेंडूला, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, क्षेत्ररक्षक करेल, पाठ लागते चावाक्याच्या बाहेर, चेंडू फरार, धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवर अव्वेश शेखवर आक्रमण करत असताना बॅट्समन आपण पाहतोय
चेतन ज्याच्या पाठमधून आत्तापर्यंत 3 चौकार आलेत. खूप चांगले स्ट्रोक मैदानामध्ये खेळत असताना बॅट्समन चेतन मडके आपल्याला पाहायला मिळतो. अवेश शेखचा घेतलेला पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार. इथे देखील मोठा फटका जो मात्र खेळला डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक तालमेल नव्हता. बॉल आणि त्यांच्यामध्ये तालमेल पहिल्यापासूनच पाहायला मिळाला नाही. इथे 2 धाबा येतील. अमोलकडून थोड्याशा चुका मैदानामध्ये घडत आहेत. बॅलन्स पाहायला मिळाला नाही अमोलकडून. हा झेल जर तिथे झाला असता तर मॅचला कल्लाटणी देखील मिळू शकली असती, परंतु चेतनला जीवनदार मैदानामध्ये मिळतं. आणि चेतन मडके खूप चांगलं क्रिकेट, अतिशय चांगले स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 24-48चा पाठ लागा. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अवेशला. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळायचा होता. शाहरुख कडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. पाकप अतिशय चांगला आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 25 या धावसंख्येवर. 25 ऑन द बोर्ड. टार्गेट आपण मैदानामध्ये पाहतो 48चं. दसई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 14 आणि 4थ्या दिवसातील महत्त्वाचा सामना. एका बाजूला टार्गेट 11 दसई आपण पाहतोय, त्यांना फाईट करते टीम शिरगाव. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फरदा वेगानं इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. अवेश शेखचं विशेष कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. उभारता सितारा टीम दसईसाठी. आणि सातत्यानं आपण विचार केला एक गाव एक संघामध्ये पप्पू 11 दसई या टीमचं सातत्यानं नाव घेतलं जातं. अतिशय चांगली कामगिरी त्या संघाच्या माध्यमातून राहिली. एक युवा सितारा इथं स्वतःला सिद्ध केलं तर जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. इथे देखील लोवर फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन मडकेच्या बॅटमधून सुरेख प्रकारचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक धावत पळत आलेत. अरबाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टार्गेट 11 दसईसाठी अरबाज खेळत असताना अरबाजचे स्टेटस देखील भरपूर मोठ्या प्रमाणात मी पाहिलेत. असा अरबाज आपण पाहतोय. अरबाज धावला, परंतु अरबाज बॉल पर्यंत यायच्या अगोदर दुसरा क्षेत्ररक्षक बॉलवर आला. प्रयत्न चांगले करतोय. धावफलकावर धावसंख्या 27. अजूनही 21 धावांचं टार्गेट टीम शिरगाव समोर. गोलंदाजी मार्कवर अवेश तयार होता. अवेशचा बॉल स्लॉट मध्ये, त्याला फाटवलंय पार्किंग लॉट मध्ये. पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहिजे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33 या धावसंख्येवर. अडचणीमध्ये सापडते टीम. कॅचेस महत्वाचे होते. 4.3 मध्ये जर तुम्ही जिंकले हा सामना तर तुम्हाला बोनस पॉइंट देखील आहे. प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये अनेक दात्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. जसा जसा वेळ मिळेल त्यांचा आपण नामोल्लेख करणार आहोत. गोलंदाज तयार होतोय. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिला अरबाज यांचं. तोपर्यंत घेतलेली हे एक सिंगल येते. या संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 34 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 34 धावा आहेत. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत. 24 आणि 24 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूयात एक सुरेख असं संगीत.
कडे सातत्यानं आपण पप्पू 11 धसई या नावानं टीम खेळताना पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस पप्पू कडव मैदानाच्या बाहेर असतात ना आणि धसई टीम मैदानाच्या आतमध्ये असते, पारितोषिकांचा वर्षाव करणारं व्यक्तिमत्व पप्पू कडव. आमचे मित्र बाळा विषय यांचं मात्र आगमन थोडेसे लेट झालेत, परंतु थेट या स्पर्धेमध्ये उपस्थित होता. पप्पू कडव यांचा बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी चेस, व्हॉट अ ब्रिलियंट कॉट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता काला जब्बाब कॅच पकडलाय सुलतानने. यासाठी ओळखला जातो या धसई गावामध्ये सुलतान. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. अमोल धावफलकावर धाव संख्या 35, 13 धावांचं टार्गेट अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. 4.3 षटकामध्ये सामना जर संपवला तर तुम्हाला बोनस आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. अमोल स्ट्रायकर इनवर चेतन आहे, ज्या चेतनच्या पॅटमधून आता चौकार आले 3, एक षटकार देखील जरूर लगावला. खूप चांगलं क्रिकेट. पप्पू कडवचा बॉल, इथे फटका फसलाय. पप्पू पप्पू आणि फक्त पप्पू कडव, विकेटचं पतन. पप्पू कडव हेच सांगत असताना मैदानामध्ये रख हौसला ओ मंजर भी आएगा, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास समंदर भी आएगा, थककर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. अप्रतिम गोलंदाजी, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि त्याचा पुरेपूर वापर मैदानामध्ये करतोय. 2 बॉलवर 2 विकेट मिळवल्यात. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे पप्पू कडव यांना. महत्वाची विकेट, मोठी विकेट मैदानामध्ये. चेतन मडके या फलंदाजाला बाद गेला. पप्पू कडव ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक बॉल. इथे टाकलेला बॉल, इथे स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंटच्या डोक्यावरून बहरदार फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. परंतु खूप चांगला स्ट्रोक नितीन याच्या बॅटमधून आला. चौकार येताना पाहायला मिळतोय. पप्पू कडव गोलंदाजी मार्कवर तयार होतील. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून. खूप चांगलं क्रिकेट जे मात्र पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय बॅट्समन नितीनच्या बॅटमधून. बॉल शिल्लक आहेत. पॉइंट बोनस पॉइंट घेण्यासाठी 3 बॉलमध्ये जर तुम्ही 5 बनवल्या तर तुम्हाला बोनस मिळेल. शेवटची चेंडू अजूनही मैदानामध्ये 18 शिल्लक आहेत. त्या 18 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. 3 मध्ये बनवल्या तर तुम्हाला बोनस पॉइंट आहे. नक्कीच आपण पाहतोय हेमंत तावडे सर असतील, राज सर असतील, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली पंचगिरी आपण मैदानामध्ये पाहतोय. विशेषतः पुन्हा एकदा कौतुक करेल डीजे ऑपरेटर
कैलासचं, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय या दसई गावातील एक उभारता सितारा म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे आमचे मित्र साजिद शेख, त्यांचं खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये राहिलं. त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील मुरबाड शहापूर तालुका या विभागामध्ये खूप चांगलं समालोचन शब्द सम्राट म्हणून ज्यांची ख्याती आहे आमचे अमर राऊत सर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं विशेष कौतुक. एनक्रिक लाईव्ह कुणाल म्हात्रे सर, धनराज म्हात्रे सर यांची असलेले लाईव्ह स्ट्रीम आणि त्या लाईव्ह स्ट्रीमला खऱ्या अर्थानं छान लावणारी ही 4 व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. अभिषेक कामत, संदीप घाया, त्याचबरोबर आपण पाहतोय धनेश म्हात्रे, बाबू आणि त्याचबरोबर कुमार राठोड. ओम केबल व वसंत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून 10 केबलवर 887 या क्रमांकाच्या चॅनलवर DPL अर्थात धसई प्रीमियर लीग लाईव्ह चालू आहे. त्याबद्दल आम्ही रमेशजी विषय आणि 10 केबल यांचं मनापासून आभार आहे. सातत्याने खूप चांगलं आयोजन, खूप अतिशय चांगलं नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या ऑर्गनायझर कमिटीचं विशेषतः कौतुक. फैजान गोलंदाजी मार्कवर तयार होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं जे मात्र आम्हाला पाहायला मिळतात. माननीय श्री किशोरजी फरडे साहेब यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, कैलासवासी करुणा किशोर फरडे यांच्या स्मरणार्थ. माननीय श्री देवेंद्रजी बेरे साहेब यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक. माननीय श्री रवींद्रजी लकडे साहेब यांच्याकडून आकर्षक चषक. माननीय श्री रुपेशजी जाधव साहेब यांच्याकडून सर्व सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी जी मात्र लाभते. माननीय श्री अभिजितजी कामत साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह. माननीय श्री असीमभाई शेख व माननीय श्री रहीमभाई शेख यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज. माननीय श्री संजयजी पांढरे साहेब यांच्याकडून मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरसाठी टर्बो सायकल. माननीय श्री इरफानभाई शेख यांच्याकडून पाण्याचे जार जे मात्र उपलब्ध करून दिलात. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं विशेषतः कौतुक. त्याचबरोबर माननीय श्री सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांच्याकडून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचं विशेष कौतुक. इथे सुरेख प्रकारचा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय, चेंडू सीमारेखेचा वेध घेईल तिथे क्षेत्ररक्षक मंजूर कामगिरी अतिशय चांगली राहिली, परंतु 2 धावा इथे रोखणार नाहीये. 2 धावा येतील, पंचांचा इशारा येतोय बाईकचा. बाईकच्या रूपानं 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 46 या धावसंख्येवर. 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्या तर बोनस पॉइंट देखील जो मिळणार आहे. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम बॉल, लाजबाब चेंडू. 1 बॉल शिल्लक येते, एका बॉल मध्ये 2 धावा बनवल्या तर तुम्हाला बोनस पॉइंट आहे. बोनस पॉइंटला 1 गुण आहे. तुम्ही या बॉल मध्ये एका बॉल मध्ये 2 धावा केल्या तर तुम्हाला बोनस पॉइंट 1 मिळणार आहे. त्यामुळे महत्वाचा बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय फैजान. हा चेंडू महत्वाचा. या बॉलवर कशा प्रकारची कामगिरी होती ते देखील आपल्याला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीज, आकर्षक मॅन ऑफ द सिरीज जे मात्र आपण पाहतोय. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. हा षटकार रहीमभाई शेख ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द सिरीज जे मात्र लाभले आहे त्यांचं विशेषतः कौतुक. आणि रहीमभाई शेख यांच्या शुभ हस्तेच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देणार आहोत. मॅन